ऍक्शन वर्ड बघा इथे जिओ गो मीन्स जाणे. जिओ गो मीन्स जाणे. याचे V2 जे होते वेंट मीन्स गेला. वेंट मीन्स काय गेला, ऍक्शन पूर्ण झाली. आणि गॉन मीन्स गेलेला. गॉन मीन्स काय गेलेला, अगोदरच गेलेला होता. ठीक आहे. गोइंग मीन्स काय ऍक्शन चालू आहे, जाते. ईट मीन्स खाणे. एट खाल्ले, इटन खाल्लेले, इटिंग खाते. कम येणे, केम आलाय, कम आलेला आहे. कमिंग मीन्स येत आहे. स्लीप झोपणे, स्लेप झोपला, स्लेप झोपलेला, स्लीपिंग झोपते. टेल सांगणे, टोल्ड सांगितले, टोल्ड सांगितलेले, टेलिंग सांगते. सेल विकणे, सॉल्ट विकला, सॉल्ट विकला, सेलिंग विकते. कट कापणे, कट कापणे, कट कापणे, कटिंग मीन्स कापते. इथे बघा थर्ड फॉर्म सेम आहे. पुट ठेवणे, पुट ठेवणे, पुट ठेवणे, पुटिंग ठेवत आहे. आता याच्यावरून तुम्हाला जेव्हा आपण टेन्सचा फॉर्म्युला यूज करतो सब्जेक्ट प्लस V2 प्लस V1, आता सिंपल पास्ट टेन्स आपल्याला दिलेला होता. सिंपल पास्ट टेन्स मीन्स भूतकाळ आणि त्याचा फॉर्म्युला आहे, स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. जेव्हा तुम्हाला V2 म्हटलं की तुम्हाला वाटतं V2 म्हणजे काय, त्याच्यासाठी मी तो फरक दिले होते बघा. तर V2 म्हणजे काय, जर गोल याच्यामध्ये तुम्हाला जायचं असेल तर V2 काय वेट. आता मी ते सॅंग लिहिलं. सॅंग कशाचं V2 आहे, सिंगचं. हे सिंग म्हणजे काय गाणे म्हणणे. आय सॅंग अ सॉन्ग, मी गाणं म्हटलंय. आय सॅंग अ सॉन्ग, मी गाणं म्हटले. इथे V2 यूज केलं म्हणून आपल्याला वर्बला काय करायचे, ते निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना डीड लावायचे. काय लावायचे, डीड लावायचे. आय डिड नॉट सिंग अ सॉन्ग. इथे बघा V2 चं मी काय केलंय, V1 केलंय. फॉर प्लस दिलंय इथे सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. जेव्हा आपण इथे डीड घेतो तर इथे V2 चं काय होतं, V1 करावं लागतं. काय करावं लागतं, V1 करावं लागतं. ठीक आहे. ही सॅंग अ सॉन्ग, त्याने गाणं म्हटलंय. त्याने गाणं म्हटलं. सब्जेक्ट जसा आहे तसाच ठेवा. सॅंगच्या अगोदर काय घ्यायचंय, डीड घ्यायचं. निगेटिव्ह बनवताना काय घ्यायचंय, डीड घ्यायचंय आणि तुम्हाला त्याला काय लावायचंय, नॉट. V2 चं काय करायचंय, V1 करायचंय आणि ऑब्जेक्ट जसा आहे तसा. ही डिडंट सिंग अ सॉन्ग, त्याने गाणं म्हटलेलं नव्हतं. शी सॅंग अ सॉन्ग, शी सॅंग अ सॉन्ग, तिने गाणं म्हटलंय. तिने गाणे म्हटले आहे म्हणजे म्हटलं होतं. शी V2 ला शो करायसाठी आपण इथे काय घेतलंय, डीड घेतलं. निगेटिव्ह बनवण्यासाठी इथे आपण काय लावले, नॉट लावले. V2 चं काय झालंय, V1 आणि ऑब्जेक्ट जसा आहे तसा. शी डिडंट सिंग अ सॉन्ग. ठीक आहे. दे सॅंग अ सॉन्ग. जेव्हा बघा इथे सिंपल पास्ट टेन्स मध्ये तुमचा सब्जेक्ट जर सिंग्युलर किंवा प्लुरल असेल, तुमच्या लक्षात येईल की मी कुठल्याच प्रकारचा वर्ब मध्ये चेंजेस होत नाहीये. बघा सिंग्युलर असो सब्जेक्ट तुमचा किंवा प्लुरल असो, सगळ्याच ठिकाणी सॅंग म्हणजे V2 यूज केलेला आहे. कुठल्याच ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स मध्ये सब्जेक्टच्या नंतर V2 म्हणजे V2च घेतात ते, म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंजेस नाहीये. ठीक आहे. जसं की प्रेझेंट टेन्स मध्ये कसं सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्बला yes हा प्रत्यय लागतो आणि सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर वर्बला yes हा प्रत्यय लागत नाहीये. तसे इथे काही नाहीये. सिंपल पास्ट टेन्स मध्ये तुम्हाला हे खूप सोपी जाते. तर आपलं सेंटेन्स चालू होतं, दे सॅंग अ सॉन्ग. इथे बघा मी सब्जेक्ट जसा आहे तसाच घेतलाय. सब्जेक्टच्या नंतर आपल्याला V2 शो करायसाठी इथे काय घेतले, डीड लावले आणि सेंटेन्स आपल्याला काय बनवायचे, निगेटिव्ह बनवायचे आणि निगेटिव्ह बनवण्यासाठी आपण काय यूज करतो, नॉट. दे डिड नॉट सिंग. आता आपण ऑलरेडीच V2 शो करायसाठी आपण इथे काय लावलं होतं, डीड लावलं होतं. म्हणून या V2 चे इथे काय करायचं आपल्याला, V1 करायचे. म्हणजे V1 काय आहे, सिंग आणि ऑब्जेक्ट जसा आहे तसाच. बरोबर. तर अशा प्रकारे सगळे सेंटेन्स तुमचे बनवलेले आहेत.